विलीनीकरण करायचं की नाही हा आमच्या पक्षाचा निर्णय तर आणि आम्हाला कधी भाजपकडून हस्तक्षेप झाल्याचं वाटलं नाही. तटकरेंची स्पष्टोक्ती तर पवारांच्या भूमिकेवर बोलण्याचा विषयच नाही असंही वक्तव्य. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेत फडणवीस नव्हते. फडणवीसांना विलीनीकरणावर बोलण्याचा अधिकार काय मला माहिती नाही, शरद पवारांचं उत्तर. दादांचा पक्ष हा पटेलांचा नाही. पटेल आणि तटकरेंचे दोन्ही पाय भाजपात. राऊतांची टीका तर पटेलांनी राज्याला पटेल असंच करावं. प्रफुल्ल पटेल यांच्या राज ठाकरेंवरील टीकेवरून राऊतांचा टोला. राऊत सातत्यानं वेगवेगळ्या भूमिका घेतात. राऊतांचं डोकं तरी त्यांच्या पक्षात आहे का असा प्रश्न पडतो. पटेलांवरील टीकेनंतर नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर. विद्या प्रतिष्ठानच्या आवारात अजित पवारांचं स्मारक होणार. शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर जय पवारांकडून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाची पाहणी. लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देण्यावर चर्चा. समन्वय समितीमध्ये निर्णय घेऊ, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची या संदर्भात माहिती. विमान अपघात होण्याआधी सकाळी 8:37 अजितदादांचा शेवटचा कॉल. कार्यकर्ते श्रीजित पवारांनी अपघातापूर्वीची फोनवरील ऑडिओ क्लिप ऐकवली. सर्व जाती धर्मांना सोबत घेण्याची दादांची भूमिका. आमच्यासारखे 242 आमदार आहेत म्हणूनच मुख्यमंत्री आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांचं वक्तव्य. तर 11 कोटी जनतेमुळे फडणवीस मुख्यमंत्री, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. मनोज जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप सध्या समोर. दरम्यान या संदर्भात ही क्लिप व्हायरल झालेली आहे. या पार्श्वभूमीवर जरांगेंना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचं समर्थकांकडून सांगण्यात आल्याचा दावा. नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या विरोधात जनाक्रोश मोर्चा. प्रजासत्ताक दिनाच्या प्रकरणावरून विविध संघटना आक्रमक. महाजनांविरोधात जोरदार घोषणाबाजी. मुंबईमध्ये नायजेरियन व्यक्ती अंमली पदार्थ विरोधात कॉम्बिंग ऑपरेशन. नालासोपाऱ्यातनं बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या 109 नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतलं.